या साईडला घटनात्मक आयोग, या साईडला आहे बिगर घटनात्मक आयोग. घटनात्मक आयोग म्हणजे काय आणि बिगर घटनात्मक आयोग म्हणजे काय? तर घटनात्मक आयोग म्हणजे ज्याला संविधानाच्या थ्रू एक कायदेशीर मान्यता मिळाली आहे, म्हणजे कायद्यानुसार संसदेने एखादा कायदा पास करून त्याला कायदेशीर मान्यता दिली, त्याच्या संविधानामध्ये उल्लेख जसा असतो किंवा त्याची नंतर तरतूद करण्यात आली आहे, तो झाला घटनात्मक. आणि जो वैधानिक आहे, ज्याला कायदेशीररित्या मान्यता नाही, ते झाले बिगर घटनात्मक आयोग. ठीक आहे, हा डिफरन्स लक्षात असू द्या. त्याच्यावरून लगेच क्लिक होतं. कधी कधी पाठ जरी नसलं ना आणि एवढा जरी डिफरन्स माहित असला की घटनात्मक कुठला आहे बिगर घटनात्मक कुठला आहे, तरी क्लिक होतं की अरे ह्या आयोगाच्या तरतुदी तर म्हणजे कायदा याच्यामध्ये नाहीये किंवा कुठले आर्टिकल्स नाहीये, म्हणजे हा घटनात्मक नसणार आहे, हा बिगर घटनात्मक असणार आहे. ठीक आहे, तर बघा घटनात्मक कुठले कुठले आहे, तर निवडणूक आयोग, सगळ्यांना माहिती की निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे आर्टिकल 324 नुसार. ठीक आहे, युपीएससी एमपीएससी आर्टिकल 315 नुसार, अनुसूचित जाती आयोग म्हणजे एससी आयोग, ठीक आहे, तो आर्टिकल 338 नुसार आहे. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी आयोग आर्टिकल 338 ए नुसार आहे, हे लक्षात असू द्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्याच्यामध्ये आर्टिकल 338 आहे, आर्टिकल 338 ए आहे फक्त. ठीक आहे, अधिकृत भाषा आयोग आणि भाषा समिती आर्टिकल 344 नुसार, याला सुद्धा घटनेने कायदेशीर मान्यता मिळाली आहे. हा सुद्धा भाषा आयोग व भाषा समिती. बऱ्याचदा आपण फक्त हे 4 आयोगाची नावे ऐकली असतात, बाकी आपल्याला माहित नसते. तर भाषा आयोग व भाषा समिती सुद्धा घटनात्मक आयोग आहे. ठीक आहे, नंतर 6व्या नंबरचा आहे भाषिक अल्पसंख्याक आयोग म्हणजे मायनॉरिटी. ठीक आहे, आर्टिकल 350 बी. ठीक आहे, आणि वित्त आयोग 280 आणि राज्य वित्त, हा झाला राष्ट्रीय वित्त आयोग आणि हा राज्य वित्त आयोग 243 1. ठीक आहे, याच्यानुसार तर हे महत्वाचे 7 आयोग जे आहे ते घटनात्मक आयोग आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि जे बिगर घटनात्मक आयोग आहेत ते कुठले आहेत मग? राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. ठीक आहे, हे थोडं हे झालंय, ह्याला इग्नोर करा. हं. तर ठीक आहे. तर बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा बिगर घटनात्मक आयोग आहे. याला कायदेशीर मान्यता अजूनही प्राप्त नाहीये. राज्य मानवी हक्क आयोग, ठीक आहे. याच्यामध्ये आय गेस फक्त एक आपला ना ओबीसी आयोग राहिलाय. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्किप झालाय. तो मे बी लक्षात राहिला नसेल ऍड करायचा. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग सुद्धा घटनात्मक आता आयोग आहे. घटनादुरुस्ती करून त्याला सुद्धा घटनात्मक मान्यता मिळाली आहे. ठीक आहे. राज्य मानवी हक्क आयोग, केंद्रीय माहिती आयोग, केंद्रीय दक्षता आयोग. आता केंद्रीय दक्षता आयोग बद्दल ना बऱ्याचदा ना याचे अध्यक्ष विचारतात. त्याचे चेंज जर झाले असेल किंवा कधी रचना विचारतात. ठीक आहे. तर हा पण आयोग इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग. ठीक आहे. राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र राज्य महिला आयोग. याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. याच्यावर एकदा विचारलं होतं की राष्ट्रीय महिला आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? आय थिंक आता 24च्या की 23च्या प्रिलिम्सला राज्यसेवेला विचारलंय की पहिल्या महिला अध्यक्ष विचारलंय. नंतर राज्य महिला आयोगाचे सुद्धा अध्यक्ष विचारतात. त्याचे स्थापनेचे वर्ष विचारतात. ठीक आहे. हा जो आहे 1992 ची स्थापना, याची 1993 ची स्थापना आहे. ठीक आहे. याच्या सध्या रुपाली चाकणकर आहे, सगळ्यांना माहिती, याच्या विजया रहाटकर आहे. तर हे महत्वाचे आहे. तर हे एवढं लक्षात, फक्त डिस्ट्रिब्युशन मध्ये हे एक लक्षात ठेवायचं की कुठले घटनात्मक आहे. कधी तुम्हाला 4 ऑप्शन दिले असेल, त्याच्यातलं विचारलं की करेक्ट सांगा की कुठलं बिगर घटनात्मक आहे एखादा, आणि 4 घटनात्मक पैकी 3 घटनात्मक आणि 1 बिगर घटनात्मक आहे. अशा वेळेस पटकन क्लिक झालं पाहिजे आणि तो प्रश्न आपला चुकायला नाही पाहिजे. ठीक